कागदपत्र जाणून घेण्याचं महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ KYD. आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार कार्ड, पॅन, पासपोर्ट, आयुष्मान कार्ड अशी कितीतरी वेगवेगळी कागदपत्र असतात. पण कोणत्या कागदपत्रांचं काय महत्त्व आहे, ते कसं आणि का बनवायचं, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुमची कागदपत्र जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स ही व्हिडिओची मालिका आम्ही तयार केली आहे. ही कागदपत्र किंवा दस्तऐवज म्हणजे फक्त आपली ओळख नाही, तर आपला अधिकार आणि आयुष्य सुकर करण्याचा एक मार्ग आहेत. कोणत्या कागदपत्रांचा काय उपयोग होतो, कोणत्या विभागातून ती जारी केली जातात, कोणत्या व्यक्ती त्यांचा लाभ घेऊ शकतात किंवा ती कशी बनवायची, ही सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या मालिकेच्या माध्यमातून दिली जाईल. भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी ही कागदपत्र आवश्यक आणि महत्त्वाची आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, त्यात सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे तुमचं आरोग्य, आर्थिक स्थिती आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. बँकेत खातं उघडायचं असेल, कर्ज घ्यायचं असेल, कर भरायचा असेल किंवा मतदान करायचं असेल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या कागदपत्रांची सोबत आवश्यक आहे. मालिकेतील प्रत्येक व्हिडिओमध्ये एकेका कागदपत्राची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांचं महत्त्व, ते बनवून घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया, संबंधित वेबसाईट आणि टोल फ्री नंबर ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तसंच ही कागदपत्र कशा रीतीने सुरक्षित ठेवायची आणि त्यांचा वापर कुठे केला जातो, या सर्व मुद्द्यांची माहिती मिळते. उदाहरणार्थ आधार कार्ड. भारतभरात कोणतंही काम असलं तरी आधार कार्ड शिवाय फार अवघड होऊ शकतं. आधार कार्ड मोबाईल नंबरशी कसं जोडायचं, याचीही तुम्ही माहिती करून घेऊ शकता. वोटर ID म्हणजेच मतदार कार्डाचं महत्त्व काय? तो अधिकारही आहे आणि कर्तव्यही. असं का? हे सुद्धा यात समाविष्ट आहे. या मालिकेत तुमच्या सर्व सामान्य प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव कसं घालायचं, एजंटची मदत न घेता ड्रायव्हिंग लायसन्स कसं बनवायचं. नवीन सरकारी योजना बऱ्याचदा सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, कारण आपल्याला त्या माहीत नसतात. उदाहरणार्थ, अपंग किंवा दिव्यांग भारतीय व्यक्तींसाठी निरामय कार्डचं काय महत्त्व आहे, किंवा कामगारांसाठी ई-श्रम कार्ड का महत्त्वाचं आहे. आरोग्य सेवा व्यवस्थेमध्ये आभा कार्ड प्रभावी का ठरू शकतं. या सर्व कागदपत्रांची माहिती आणि ती कशी बनवायची याची प्रक्रिया तुम्हाला पाहायला आणि शिकायला मिळेल. आजच्या डिजिटल युगात जवळजवळ प्रत्येक घरात मोबाईल आहे. त्यावर तुमची कागदपत्र सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे डिजिलॉकर. तुमची योग्य ती कागदपत्र फोनवर कशी सुरक्षित ठेवावी आणि फसवणुकीपासून सावध कसं राहावं, यावर देखील एक व्हिडिओ आहे. हे सर्व या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून समजून घ्या आणि शिका. तुमची कागदपत्र बनवून घ्या, त्यावर योग्य आणि सत्य अशी सर्व माहिती भरा. कागदपत्र सुरक्षित ठेवा आणि जागरूक व सुज्ञ नागरिक व्हा. तुमचं कर्तव्य पार पाडा आणि अधिकार मिळवा. तुमची कागदपत्र जाणून घ्या.